नागपूरचे दोन गुंड, दोघांचंही नाव गौरव. एक गौरव रगडे तर दुसरा गौरव राऊत. गुरुवार 20 ऑगस्टला या दोन्ही गुंडांमध्ये जोरदार राडा झाला. पिक्चर मधल्या फाईट सीन प्रमाणे भर संध्याकाळी हे दोघे रस्त्यावरून पळत होते. शेवटी एके ठिकाणी दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली. दोघेही एकमेकांवर तुटून पडले. लाथाबुक्क्यांनी एकमेकांना मारायला लागले. अशातच एका गौरवने चाकू काढून दुसऱ्या गौरववर वार करायला सुरुवात केली आणि त्यातच एकाचा मृत्यू झाला. तब्बल अर्धा तास या दोघांमध्ये हा रक्तरंजित थरार सुरू होता. आता दोघेही कुख्यात गुंड असल्यामुळे ही हत्या टिपिकल गँगवॉर मधून झाल्याचं वाटू शकतं, पण हे गँगवॉर नव्हतं. हत्येचं कारण होतं लव्ह ट्रायंगल. या दोन्ही गुंडांचा एकाच तरुणीवर जीव जडला होता. गौरव आपल्या गर्लफ्रेंडची जवळीक साधतोय हे सहन न झाल्याने एकाने दुसऱ्यावर हल्ला केला आणि त्यातच ही घटना घडली. नागपूरमधल्या प्रकरणाने आता खळबळ उडाली. पण हे प्रकरण नक्की आहे काय? लव्ह ट्रायंगल, राग आणि त्यातून ही हत्या कशी झाली? नागपूरच्या रस्त्यावर घडलेल्या रक्तरंजित थराराची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. गौरव रगडे हा 27 वर्षांचा तरुण नागपूर शहरातल्या अजनी इथल्या कुंजीलाल पेठ परिसरात राहायचा. कुख्यात गुंड म्हणून गौरव रगडे खूप प्रसिद्ध होता. त्याच्यावर नागपूरच्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल होते. गमशू हत्याकांडात तो आरोपी होता. अजनी पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध हत्येचा प्रयत्न यासह सुमारे 9 गुन्हे दाखल होते. खून, दरोडा, खंडणी यांसारख्या गुन्ह्यांमध्ये मुख्य आरोपी असल्याने नामचीन गुंड अशीच गौरव रगडेची ओळख होती. पण गौरव रगडेचे नरेंद्रनगरच्या सुंदरबन परिसरात राहणाऱ्या सपना नावाच्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मागच्या 2 वर्षांपासून त्यांचं रिलेशनशिप सुरू होतं. आता सपना मूळची मुंबईची, पण ती गेल्या काही वर्षांपासून नागपूरमध्ये राहत असल्याची माहिती देण्यात येते. गौरव रगडेची गुन्हेगारी पार्श्वभूमी माहीत असतानाही सपना त्याच्यासोबत नात्यात होती. दोघांचं नातं अगदी व्यवस्थित सुरू होतं, पण दोघात तिसरा आला आणि राडा सुरू झाला. गौरव रगडे सोबत असतानाच सपनाची गौरव राऊत याच्याशी ओळख झाली. दोघांमध्येही जवळीक वाढायला लागली. आता गौरव राऊत हा मूळचा यवतमाळच्या दिग्रसचा. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी, त्याच्यावर हत्येचा प्रयत्न, चोरी असे काही गुन्हे दाखल होते. सपनाशी ओळख वाढल्यापासून गौरव राऊतचा तिच्यावर जीव जडला. इतका की तो फक्त सपनासाठी दिग्रजवरून नागपूरमध्ये शिफ्ट झाला. नरेंद्रनगर इथे सपनाच्या घराजवळच एका भाड्याच्या घरात राहायला लागला. इतकंच नाही तर सपना आणि गौरव राऊतने मिळून नरेंद्रनगरमध्येच एक क्लाउड किचन सुद्धा सुरू केलं. आता आपल्या प्रेयसीची गौरव राऊत सोबत वाढत चाललेली जवळीक गौरव रगडेला खटकत होती. त्याने सपनाला समजावून बघितलं, पण तरीही सपना आणि गौरव राऊतच्या नात्यात काही फरक पडला नाही. त्यामुळे रगडेला राऊतचा राग यायला लागला. दिवसागणिक या रागात भर पडत होती. रगडेच्या गँग मधल्या काही जुन्या मेंबरशी सुद्धा राऊतने दोस्ती वाढवली आणि ते सुद्धा गौरव राऊतला जाऊन मिळाले. यामुळे गौरव रगडेचा गौरव राऊतवरचा राग आणखीनच वाढला. काही दिवसांपूर्वी गौरव रगडेला बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी तहसील पोलिसांनी अटक केली. अलीकडेच एका हनी ट्रॅपच्या प्रकरणात गौरव रगडेला अटक झाली. त्याने आपल्या मैत्रिणीच्या माध्यमातून हनी ट्रॅप लावून बुटीबोरी इथल्या एका व्यावसायिकाला लुटलेलं. 2 आठवड्यांपूर्वीच हनी ट्रॅप आणि दरोड्याच्या प्रकरणातून गौरव रगडे जामिनावर बाहेर आला. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याला राऊत आणि सपनाच्या नात्याचा जास्तच त्रास व्हायला लागला. यावरून रगडे आणि राऊत मध्ये वाद सुरू होते. त्याचा भडका उडाला गुरुवार 20 ऑगस्टच्या संध्याकाळी. गौरव राऊतने नरेंद्रनगरच्या आपल्या भाड्याच्या घरात एक पार्टी ठेवली होती. या पार्टीला सपना सुद्धा त्याच्यासोबत हजर होती. याची टीप रगडे गँग मधल्या पोरांनी त्याला दिली. सपना गौरव राऊत सोबत त्याच्या घरी दारू पार्टी करते हे गौरव रगडेला सहन झाले नाही. त्याचा राग अनावर झाला आणि याच रागातून तो आपल्या कुंजीलाल पेठच्या घरातून नरेंद्रनगर इथे राऊतच्या घराकडे जायला निघाला. जाताना रगडेने आपल्यासोबत एक चाकू घेतला आणि तो आपल्या कमरेजवळ पट्ट्यात ठेवला. रागारागात गौरव रगडे राऊतच्या घरी पोहोचला. तो जोर जोरात घराचा दरवाजा वाजवायला लागला. ओरडून तो राऊतला बाहेर बोलवत होता. त्याने दरवाजावर लाथा मारायला सुरुवात केली, पण तरी राऊतने दरवाजा उघडला नाही. यामुळे संतापलेल्या रगडेने दगड मारून खिडकीच्या काचा फोडल्या. तेव्हा फुटलेल्या काचेतून त्याला राऊत आणि त्याची प्रेयसी सपना एकत्र असल्याचं दिसलं. हे बघून तो आणखी खवळला आणि खिडकी तोडून आत जायचा प्रयत्न करायला लागला. रगडेचा तो आक्रमकपणा बघून राऊतही हादरला. परिस्थिती हाताबाहेर जाते हे कळल्यानंतर राऊतने आपला मित्र दीपक वासनिकला याबद्दल कळवलं आणि मागच्या दाराने घराबाहेर पडत पळ काढला. इथून पुढे सुरू झाला तो पाठलाग. राऊतला पळताना बघून रगडे सुद्धा त्याच्या मागे धावत सुटला. संध्याकाळच्या वेळी भर रस्त्यातून हे दोघही जीवाच्या आकांताने पळत होते. अजनी ते बेलतरोडी असा जवळपास 1.5 किलोमीटर पर्यंत रगडे
राऊतचा पाठलाग करत होता. यानंतर रगडेने नरेंद्रनगरमधल्या सुंदरबन अंडरपासच्या परिसरात राऊतला गाठलं आणि या दोघांमध्ये जोरदार हाणामारी सुरू झाली. दोघंही एकमेकांना भिडले. जवळपास अर्धा तास दोघंही लाथा बुक्क्यांनी एकमेकांना मारत होते. या मारामारीत दोघंही जखमी झाले, पण हा राडा शांत होत नव्हता. या दोघांची झटापट सुरू असतानाच गौरव राऊतचा मित्र दीपक वासनिक सुद्धा तिथे पोहोचला. त्याने रगडेला मारायला सुरुवात केली. अशातच रगडेने त्याच्या कमरेच्या बेल्ट जवळ लपवून ठेवलेला चाकू राऊतला दिसला. या झटापटीतच त्याने तो चाकू हिसकावला आणि रगडेच्या छातीत खुपसला. हा वार इतका खोलवर होता की त्यामुळे रगडेच्या अंगातली शक्तीच गळून पडली. रगडेची पकड ढिली झाल्यानंतर राऊतने त्याच्यावर सपासप वार करायला सुरुवात केली. राऊतने रगडेवर कुऱ्हाडीने सुद्धा वार केल्याची माहिती देण्यात येते. राऊतच्या वारांमुळे रगडे रस्त्यातच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याचा पांढरा शुभ्र शर्ट रक्ताने माखला. त्याची शेवटची तडफड सुरू होती. रगडे आता संपणार याची खात्री पटल्यावर गौरव राऊत आणि दीपक वासनिकने तिथून पळ काढला. गजबजलेल्या रस्त्यावर या दोघांची हाणामारी सुरू असताना आजूबाजूचे लोकही गोळा झाले. त्यांनी आरडाओरडा सुरू केला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर अजनी पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. गौरव रगडेला जवळच्याच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, पण उपचारांआधीच डॉक्टरनी त्याला मृत घोषित केलं. यानंतर पोलीस आरोपींचा शोध घ्यायला लागले. घटनास्थळावरून पळून गेलेल्या राऊत आणि वासनिकचा पोलिसांनी माग काढला. ते लांब पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि दोघांनाही अटक करण्यात आली. सध्या या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून गौरव राऊतवर गुन्हा दाखल झालाय, तर दीपक वासनिकला सह आरोपी करण्यात आले. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून सपनाची सुद्धा चौकशी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. बेलतरोडी पोलीस आणि अजनी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पण नागपूरच्या रस्त्यावर घडलेल्या घटनेमुळे सध्या नागपूरच्या प्रत्येक चौकात एकाच गोष्टीची चर्चा आहे. दोन गौरवची एक सपना आणि लव्ह ट्रँगल मधून झालेला एक रक्तरंजित शेवट.